मॅट उलन, मॅट उलन, मॅट उलन. नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव काजल आहे आणि मी जॉब करते, पण मला क्राफ्ट आणि आर्टच्या गोष्टी बनवण्याची आवड आहे. सो मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असते. माझ्या पेजवर तुम्ही बघू शकता, खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी मी ट्राय केलेल्या आहेत. बरेच व्हिडिओ अपलोडेड नाही आहेत, कारण मी यूट्यूब मेंटेन करत नव्हते. जॉब करत असल्यामुळे मला टाईम मिळत नाही आणि माझी छोटी मुलगी आहे. सो जसं मी टाईम मिळेल तसं मी व्हिडिओज अपलोड करते. पण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओज अपलोड करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मला एडिटिंग तेवढी जमत नाही, पण जी काही तोडकी मोडकी जमते ते मी अपलोड करण्याचा नेहमीच प्रयत्न करते. तर सध्या जो ट्रेंडिंग विषय आहे तो म्हणजे आहे मॅट वूलन. मॅट वूलन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. फिदर रंगोली फर वूलन यूज करून केली जाते. त्याबद्दल मी एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत आहे. तो म्हणजे रॉ मटेरियलबद्दल, की काय यूज होतं मटेरियल किंवा ते मिळतं कुठे त्याबद्दल. तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट मॅट वूलनसाठी जी गोष्ट आहे ती म्हणजे फिदर वूलन, फर वूलन बोलतात याला. ॲक्च्युली हे किलोवर मिळतात. मला हे लोकल मार्केटमध्येच मिळालेले आहेत. ऑनलाईनही खूप सेलर आहेत जे मटेरियल मॅट रंगोलीचं सेल करतात, पण त्यामध्ये त्यांचे शिपिंग चार्जेस वगैरे ॲड होतात आणि सांगू शकत नाही कोण, म्हणजे काय क्वालिटीचं मटेरियल देतील काही सांगू शकत नाही. मी तर प्रेफर नाही करत कधी ऑनलाईन घेण्यासाठी. हां, मी ॲमेझॉनवरती एखादं प्रोडक्ट हवं असेल तर ते खूप रिव्ह्यूज बघून घेते. बट असं नवीन काही ट्राय करायचं म्हटल्यानंतर जे सिटीत आहेत त्यांना नियरेस्ट शॉपमध्ये मिळू शकतात, पण जे विलेज ठिकाणी आहेत, गावच्या ठिकाणी आहेत, त्यांना थोडं सिटीच्या ठिकाणी जाऊन मिळू शकतं. जे आपल्या क्राफ्टचे शॉप असतात किंवा जिथे रॉ मटेरियल सेल होतं, जे लोकर वगैरे अदर जे आपले नॉर्मल वुलन लोकर जे असते, स्वेटर किंवा आपले तोरण वगैरे बनवण्यासाठी असे जे शॉप असतात, क्राफ्ट गॅलरी, तिथे तुम्हाला ही मिळू शकते. नसेल तर तुम्ही तिथे फोटो दाखवा त्यांना ऑर्डर करण्यासाठी किंवा त्यांना घेणार म्हणून आम्हाला आणून द्या, ते अवेलेबल करून देतात. मलाही काही आयडिया नव्हती. मीही असंच थोडंफार सर्च करून कुठे मिळेल, काय मिळेल. सो आमच्या इथे एक मला शॉप मिळालं. तिथे मी गेल्यानंतर त्यांना फक्त मी सांगितलं की मला मॅट वूलन बनवायचं आहे, त्यासाठी साहित्य हवे. तर त्यांनी मला स्वतःहून सगळं सजेस्ट केलं, ग्लूगनपासून सगळं काही. तर जी ही वूलन आहे ती मला किलोवरती मिळालेली आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही एकच कलर घेऊ शकता, किलोमध्ये तुम्हाला हवे तेवढे घेऊ शकता, पण मी 1 किलोच्या हिशोबानेच घेतलेली आहे. तर अंदाजपंचे 100 ते 150 ग्रॅमपर्यंत असू शकते आणि ही 40 रुपये पर ग्रॅम मला भेटलेली आहे. स्वस्त आहे की नाही माहीत नाही, महाग आहे की नाही माहीत नाही, बट मला बजेटमध्ये वाटली. आणि जे काही ऑनलाईन सेलर आहेत, इन्स्टावरती म्हणा, यूट्यूबवरती म्हणा, त्यांच्यापेक्षा मला थोडीफार स्वस्तच वाटली. त्यामुळे मग मी 1 किलो माझ्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने सध्या तरी घेतलेली आहे. आणि मॅट वूलनसाठी सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याचा बेस. जो बेस आहे तो मी कॅनव्हास यूज करणार आहे. हेही तुम्हाला त्यांच्याकडेच, क्राफ्टवाल्यांकडेच हा पेपर मिळू शकतो. तुम्ही रेक्झिनही यूज करू शकता. रेक्झिन पण यूज केलं जातं, म्हणजे जो काही थिक बेस असेल तो तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये फॅब्रिक असेल, जसं की आपले पॅन्ट पीस वगैरे असतात, जेंट्स पॅन्ट पीस असतात, ते सध्या तर मी एक माझ्याकडे असं सॅम्पल म्हणून नाही तर मी दाखवलं असतं. जे पॅन्ट पीस असतात, जेंट्स पॅन्ट पीस, ते पण जाड असतात, तेही यूज केले तरी चालू शकतात. मी फर्स्ट टाइम तर ह्याच्यावरती कॅनव्हासवरती ट्राय करणार आहे. सो मी ट्राय करून नक्कीच त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो चॅनलला कनेक्ट राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर रांगोळीचा तोही तुम्ही बघू शकता. नंतर सेकंड जे आहे ते आहे बटर पेपर आणि कार्बन पेपर. हा तरी ब्लॅक कार्बन आहे. ब्ल्यू जो दिसू शकेल असा तुम्ही कोणताही यूज करू शकता. हा माझ्याकडे होता, सो मी घेतलेला आहे. बटर पेपर यासाठी की तुम्हाला एखादी डिझाईन करायची आहे तर तुम्ही ते डायरेक्ट मेन कॅनव्हासवर किंवा रेक्झिनवर तुम्ही ट्राय नका करू फर्स्ट टाइम. जर तुमची ड्रॉइंग किंवा हँडरायटिंग एवढी व्यवस्थित नसेल तर तुम्ही डायरेक्ट ट्राय करू नका. पहिल्यांदा न्यूजपेपरवरती डिझाईन ट्राय करा. न्यूजपेपरवर डिझाईन ट्राय केल्यानंतर त्याला तुम्ही बटर पेपरने कॉपी करू शकता आणि बटर पेपर नंतर कार्बन पेपरचा यूज करून तुम्ही ते कॅनव्हासवरती मार्किंग करू शकता. ट्रेसिंग आणि मार्किंग जे काय आहे, स्केच तुम्हाला रांगोळी ज्या डिझाईनमध्ये काढायची आहे. आणि नसेल ज्यांची ड्रॉइंग किंवा हँडरायटिंग व्यवस्थित असेल ते डायरेक्ट ट्राय करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपले स्केल जे असतात, स्केल ही तरी
सरळवाली आपली आहे, बट राऊंड, हाफ सर्कल अशा ज्या वेगवेगळ्या स्केल आहेत त्या पण यूज करू शकतात. आणि अगदी स्केल नसतील तरीही कसं बनवायचं त्याचा मी व्हिडिओ टाकेन. आपले जे नॉर्मल घरातली ताटं वाट्या असतील, ज्या साईजचं तुम्हाला सर्कल किंवा राऊंड घ्यायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे, त्याचं तुम्ही यूज करू शकता. नंतर जे आहेत ऑप्शन त्यामध्ये टेप किंवा हा जो मेजरिंग टेप आहे किंवा मशीन टेप, ह्या दोन्हीपैकी एक. म्हणजे जस्ट तुम्हाला कॅनव्हास किंवा रेक्झिन जे काय तुम्ही बेस यूज करणार किंवा त्याच्या डिझाईनसाठी मेजरमेंट घेऊन डायरेक्ट ड्रॉ करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला टेप युजफुल होणार आहे. नंतर आहे की मार्कर, पेन आणि पेन्सिल यापैकी तुम्हाला जे यूज करायचे तुम्ही करू शकता. डायरेक्ट करणार असाल तर तुम्ही मार्कर किंवा स्केच पेन यूज करू शकता, जे काही त्यावरती उठू शकतं रेक्झिन किंवा कॅनव्हासवरती. मी अजून तरी ट्राय केलेलं नाही, मी ट्राय केल्यानंतर तुम्हाला सांगेन की ते कसं होऊ शकतं. बट मी तर पेन आणि पेन्सिलच नेहमी स्केचिंग अँड ट्रेसिंगसाठी यूज करत असते. आणि नंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ग्लूगन. ही मला लोकल मार्केटलाच भेटलेली आहे. ज्यांच्याकडे मी हे वुलन खरेदी केले त्यांच्याकडेच मला ह्याचं पूर्ण मटेरियल मिळालेलं आहे. तर ही ग्लूगन जी आहे ती मला 200 रुपयाला पडलेली आहे आणि ही 40 वॅटची आहे. आणि आपलं डिझाईन करताना वुलन कट करण्यासाठी सीझर. तर आणि गोष्ट म्हणजे जे आपण ग्लूगन यूज करणार नाही त्यासाठी या ग्लूगन स्टिक मिळतात, ज्या की मी यूज करते त्या 11 mm आहेत आणि याची लेंथ जी आहे ती 200 mm आहे. ऑनलाईन ॲमेझॉनवरून मी हे पॉकेट मागवलेलं 300 रुपयाला 400 स्टिक मला यामध्ये मिळालेले आहेत. त्याची जी लेंथ आहे ही अशी लेंथ, ती मला लोकल मार्केटपेक्षाही जास्त वाटली. लोकल मार्केटमध्ये आय थिंक एवढीच होती, तर एवढी मला जास्त मिळालेली आहे. एवढी जी आहे ते वरून जास्त मिळालेली आहे. तर असं हे मॅट रंगोळीसाठी साहित्य लागतं. आणि ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल त्यांनी यूट्यूबमध्ये माझी यूट्यूब प्रोफाईलला माझी इंस्टाग्राम प्रोफाईल लिंक आहे, तिथे तुम्ही इंस्टाग्रामवरून मला DM करू शकता. माझा बिझनेससाठी असा अजून नंबर नाही आहे, सो मी कॉन्टॅक्ट नंबर नाही देऊ शकत. तुम्ही कमेंटमध्ये पण इन्फॉर्मेशन काय हवी असेल तर विचारू शकता आणि इंस्टाग्रामवरतीही DM करू शकता. बाकी या मॅट रंगोलीचा जो व्हिडिओ आहे तो मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला कनेक्ट राहा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडल्यानंतर लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.